रूपश्री यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपल्याला मूग अळू वडी करून दाखवणार आहे। मूग अळू वडी बनवण्यासाठी मी 1 जुडी अळूची पाने घेतलेली आहेत। अळू वडी बनवण्यासाठी मी 2 कप हिरवे मूग रात्रभर भिजत ठेवलेले होते। हिरवे मूग पाणी न घालता मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे। वाटलेले हिरवे मूग बाउलमध्ये काढून घेणार आहे। मिक्सर जारमध्ये 5 हिरव्या मिरच्या, 3 अद्रकचे तुकडे, 4 लसूण पाकळ्या, 1 टीस्पून जिरे, थोडीशी कोथिंबीर पाणी न घालता वाटण करून घेणार आहे। तिखट आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हिरव्या मुगाच्या वाटणामध्ये पाव कप चणा डाळ पीठ घालून मिक्स करून घेणार आहे। लसूण अद्रक मिरचीचे वाटण घालून मिक्स करून घेणार आहे। अर्धा टीस्पून ओवा घालणार आहे। एक टेबलस्पून सफेद तीळ घालणार आहे। चिंचेचा कोळ घालणार आहे। थोडासा गूळ घालून मिक्स करून घेणार आहे। चवीनुसार मीठ घालणार आहे। अळूची पाने स्वच्छ धुवून मागच्या बाजूच्या कडक शिरा सुरीने कापून लाटण्याने फिरून घेणार आहे। अशाच प्रकारे राहिलेली पाने देखील करून घेणार आहे। अळूची पाने मध्यभागी कापून 2 पानांचा रोल करून घेणार आहे। अळूचे कापलेले अर्धे पान पालथे ठेवून हिरव्या मुगाचे मिश्रण लावून घेणार आहे। पहिल्या पानावर दुसरे अर्धे पान सुलट ठेवून मूग डाळीचे मिश्रण लावून घेणार आहे। तिसरे आणि चौथे अर्धे पान ठेवून मूग डाळीचे मिश्रण लावून घेणार आहे। एकूण 2 अळूची पाने वापरलेली आहेत। अळूच्या पानांना हिरव्या मुगाचे मिश्रण लावून झालेले आहे। अळूच्या पानाची घट्ट गुंडाळी करून रोल तयार करून घेणार आहे। त्याच प्रकारे 2 अळूची पाने मध्यभागी कापून हिरव्या मुगाचे मिश्रण लावून रोल करून घेणार आहे।
मूग अळूवडीचे रोल करून झालेले आहेत. मूग अळूवडी वाफवण्यासाठी चाळणीला तेल लावून घेणार आहे. मूग अळूवडी वाफवण्यासाठी टोपामध्ये पाणी गरम करत ठेवलेले आहे. पाणी गरम झाल्यावर चाळण ठेवून मूग अळूवडीचे रोल ठेवणार आहे. वरून झाकण ठेवून मूग अळूवडी 20 मिनिटे वाफवून घेणार आहे. 20 मिनिटे झाल्यावर अळू मूग वडी शिजली आहे का सुरी घालून चेक करणार आहे. सुरीला पीठ लागलेले नाही. मूग अळूवडी शिजलेली आहे. मूग अळूवडीचे रोल थंड झाल्यावर वड्या कापून घेणार आहे. सर्व मूग अळूवड्या कापून झालेल्या आहेत. अळू मूग वडी शॅलो फ्राय करण्यासाठी मी पॅनमध्ये 3 टेबलस्पून तेल घेतलेले आहे. गरम झाल्यावर 2 टीस्पून मोहरी घालणार आहे. मोहरी तडतडल्यावर पाव चमचा हिंग पावडर घालणार आहे. कढीपत्ता चिरून घालणार आहे. एक टेबलस्पून सफेद तीळ घालणार आहे. मूग अळूवड्या घालणार आहे. दोन्ही बाजूने मूग अळूवड्या शॅलो फ्राय करून घेणार आहे. मूग अळूवडी सर्व करताना वरून कोथिंबीर, ओला नारळाचा खव घालणार आहे. मूग अळूवड्या डीप फ्राय करण्यासाठी पॅनमध्ये तेल घेतलेले आहे. तेल गरम झाल्यावर सर्व मूग अळूवड्या क्रिस्पी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत दोन्ही बाजूने तळून घेणार आहे. हिरव्या मुगाच्या अळूवड्या तयार झालेल्या आहेत.